भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा नागरिकांच्या अधिकारांचा एक विद्यार्थी असून मला समजते की बाबा ज्या विद्यार्थ्यांचे पेपर लीक झाले, नीट असो, UGC नेट असो किंवा बाकी परीक्षा होत्या, SSC होत्या, तर त्यांची मी तकलीफ समजू शकतो. आणि बेसिक गोष्ट म्हणजे की गव्हर्नमेंटनी अकाउंटेबिलिटी घेणं एक मोठी गोष्ट आहे. ते गव्हर्नमेंट आपली ॲक्नॉलेज पण करत नाही आहे की बाबा पेपर लीक झाले किंवा पेपर लीक झाले त्याचं त्यांनी काय म्हणजे त्यांनी सॉरी बोलावं किंवा काय करावं. ॲक्नॉलेजमेंट घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे डेमोक्रेसीमध्ये, आणि लोकांचं ऐकणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे डेमोक्रेसीमध्ये. गव्हर्नमेंट इज फॉर द पीपल बाय द पीपल, सो दे शुड अंडरस्टँड. आणि मला असं वाटतं की एका माणसासाठी प्रोटेस्ट वगैरे आपण करू नये. फॉर एक्झाम्पल सोनम वांगचूक वगैरे, आपण एका कॉजसाठी प्रोटेस्ट करावं, ते म्हणजे की एज्युकेशन सिस्टीमचा चांगला व्हावा, म्हणजे एज्युकेशन सिस्टीम चांगली करणे. ह्या कॉजसाठी आपण सगळे यावं, ना की सोनम वांगचूक किंवा ना की कुठचा पण पॉलिटिशियन वगैरे. पॉलिटिकल अजेंडापेक्षा आपण कॉजला मेन मोटिव्ह द्यावा असं मला आज वाटतं. आणि मला आज कोणी ते बोलवलं नाही, मला नाही वाटत बाकीला पण कोणी बोलवलं असेल. सगळे स्वतःच्या मनानं आले, तर ह्याच्यावरनं सिद्ध होतं की ही कुठची पॉलिटिकल अजेंडा नाही आहे किंवा हे नाही आहे. आम्ही सगळे ॲक्च्युली फ्रस्ट्रेट होऊन आलेलो आहोत की बाबा गव्हर्नमेंट अकाउंटेबिलिटी घेत नाही, ना आपलं एज्युकेशन सिस्टीम चांगलं होतं आहे, काहीच नाही होतं. सो दिस आर ऑल फ्रस्ट्रेटेड पीपल हिअर. आज दिल्लीमध्ये लाखो लोक जंतर मंतरवर जमलेले आहेत, लाखो तरुण जमलेले आहेत, पूर्ण भारतभरातनं आलेले आहेत. आणि इतकंच नव्हे तर पूर्ण भारत देशामधल्या सगळ्या शहरांमध्ये, लहान मोठ्या शहरांमध्ये युवा शक्ती आणि सर्व संविधानप्रेमी आणि नागरिक, भारतीय नागरिक एकत्र रस्त्यावरती आलेले आहेत. ही अत्यंत अभूतपूर्व गोष्ट आहे. गेल्या कित्येक वर्षामध्ये असं घडलं नव्हतं की इतका जनसमुदाय रस्त्यावरती आला आहे. आणि त्या सगळ्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही चिपळूणमधले सगळे नागरिक, युवा जे परीक्षा देतात, अभ्यास करतात, असे युवासुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत. संपूर्ण चिपळूण शहरातले आणि भोवतालच्या गावातले नागरिक, जागरूक नागरिक, ज्यांचा संविधानावरती विश्वास आहे, हे सगळेजण चिपळूणमध्ये इथे जमलेले आहेत. आणि आता आम्ही इथून प्रांतांना, शासनाला जाऊन निवेदन देणार आहोत. आमची अशी मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान, ज्या भ्रष्ट शिक्षण मंत्र्याने आत्तापर्यंत सत्ता सोडलेली नाही, त्या धर्मेंद्र प्रधानचा ताबडतोब राजीनामा व्हायला पाहिजे. आणि आमचा दिल्लीमध्ये चाललेल्या जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे. जे आंदोलन ज्या रीतीने पुढे जाईल त्याच्यामध्ये आणि अहिंसा